नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। 2014 दक्षिण नागपूरमध्ये तुम्ही आमदार झाले, परंतु यापेक्षा तुम्हाला पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रासाठी उमेदवारी दिलेली आहे। त्यामध्ये काँग्रेस पक्ष तुमच्यावर आरोप करताय बहारी पार्सल म्हणून, काय सांगणार? पहिली गोष्ट, मी 1990 पासून भारतीय जनता पार्टीने जी जबाबदारी दिली ती पूर्ण करीत आहे। मी दक्षिण नागपूरचा आमदार होतो, ते माझं स्टेटस नव्हतं, पक्षाने दिलेली जबाबदारी होती आणि पक्षाच्या माध्यमातून जनता जनार्दनाची सेवा करण्याची मिळालेली संधी होती। ती संधीचं सोनं करण्याचं काम दक्षिण नागपूरमध्ये मी केलं। आज मला पक्षाने पश्चिम नागपूरमधील जनतेची सेवा करण्याची संधी दिलेली आहे। कदाचित एखादाच व्यक्ती असतो की ज्याला असं सौभाग्य प्राप्त होतं, आणि म्हणून मी माझ्या पक्षाचे सन्माननीय नेते आदरणीय नितीनजी गडकरी, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय बावनकुळे साहेब यांचं मनपूर्वक आभार मानतो। आता जे आरोप करतात आहे मी बाहेरचा आहे, त्यांना माझा पहिला प्रश्न आहे की ती कुठले आहे? त्यांनी ते दक्षिण पश्चिममध्ये राहून पश्चिममध्ये निवडणूक लढू शकतात, तर मी दक्षिणमध्ये राहून पश्चिममध्ये निवडणूक लढू शकत नाही का? असे अनेक उदाहरण आहे। समीर बाबू दक्षिण पश्चिममध्ये राहतात, हिंगण्याचे आमदार आहे। असे अनेक उदाहरण मी तुम्हाला शेकडो उदाहरणं देऊ शकतो। त्यामुळे या संदर्भात काँग्रेसने आत्मचिंतन करावं। पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राच्या प्रामुख्याने समस्या कोणकोणत्या असं तुम्हाला वाटतं? पश्चिम नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात जवळपास 300-350 लेआउट हे नागपूर सुधार प्रणालीच्या अंतर्गत आहे। अजूनही रेग्युलरायझेशनचे प्रश्न त्या ठिकाणी सुटायचे आहे। त्यामुळे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठ्या प्रमाणात विकासासाठी त्या ठिकाणी फंड दिलेला आहे आणि त्यामार्फत तिथे डेव्हलपमेंट झालं आहे। परंतु आता ज्याला हक्काचं घर म्हणतो, ज्याला RL देणे, सिटी सर्वे करून देणे, हा त्यातला एक सर्वात मोठा पश्चिम नागपूरमधील भाग आहे। त्यानंतर विविध वैयक्तिक अनेक प्रश्न असेल, जे प्रश्न असेल आता पश्चिम नागपूरमध्ये, ते सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी पूर्ण वेळ पश्चिम नागपूरच्या जनतेच्या सेवेत हजर आहे। प्रामुख्याने नागपुरातील रोजगार बाहेर पडले जाते असे आरोप होते। नागपुरातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही। तुम्ही पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील युवकांसाठी, युवतींसाठी, बेरोजगारांसाठी रोजगाराच्या कोणत्या संधी उपलब्ध करून देणार आहात? पश्चिम नागपूरमध्येच नव्हे तर संपूर्ण नागपूर शहरामध्ये खऱ्या अर्थानं रोजगाराच्या संध्या 2014 पासून उपलब्ध व्हायला लागल्या। 2014 पर्यंत काँग्रेसने 14 रुपये प्रति युनिट असा औद्योगिक क्षेत्राचा वीज दर होता, आणि त्यामुळे आपल्याला माहित असेल 2014च्या पूर्वी एकही आंतरराष्ट्रीय स्तरावरची कंपनी या नागपूर शहरामध्ये आलेली नाही। माननीय नितीनजी जेव्हा केंद्रीय मंत्री झाले, आदरणीय देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले, तेव्हा खऱ्या अर्थानं रोजगाराच्या संधी प्राप्त व्हायला सुरुवात झाली। TCS सारखे असेल अशा चांगल्या कंपनी मिहानमध्ये आल्या, आणि त्यामुळे आज 90,000च्या वर नागपूर शहरातील युवकांना आणि चांगल्या प्रकारच्या पॅकेजनुसार रोजगारच्या संधी उपलब्ध झाल्या। पर्टिक्युलरली पश्चिम नागपूर, दक्षिण पश्चिम हे सगळे एकमेकाला लागून आहे। मिहान आमच्या जवळ आहे, आणि म्हणून आमचे नेते निश्चितपणे, आता आपल्याला माहिती आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळाचा प्रश्न अडकला होता। आता हा प्रश्न माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोडवला। एकदा हा प्रश्न मार्गी लागला की मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय कंपन्या नागपूरला लँड होईल, आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो की येत्या 2-3 वर्षात नागपूर शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होणार आहे की कदाचित बाहेरचा लोंढा आपल्याकडे यायला लागेल की काय, अशी माझ्या मनामध्ये शंका आहे। पर्टिक्युलरली पश्चिम नागपूरमध्ये मला एक त्या ठिकाणी आशेचा किरण दिसतो, म्हणजे गोरेवाडा प्राणी संग्रहालय। मोठ्या प्रमाणात पर्यटन त्या ठिकाणी आगामी काळामध्ये कसं निर्माण करता येईल, त्या ठिकाणी फिल्मसृष्टीसारखं कसं निर्माण करता येईल, फुटाळ्या तलावाच्या माध्यमातून कसे, जेव्हा पर्यटन वाढते तेव्हा रोजगार वाढतो। त्यामुळे या दृष्टीने आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू। पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये अवैध धंद्यांचा मोठा वाव आहे, यावर आपण मला दक्षिण नागपूरमध्ये बघितलं,
दक्षिण नागपूरमध्ये अवैध धंदे, दक्षिण नागपूरमध्ये अवैध वसुल्या, सर्व गोष्टी मी त्या काळात बंद केल्या होत्या. पश्चिम नागपूरमध्ये सुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने, अवैध धंद्याच्या दृष्टीने मी अतिशय सजग राहील आणि कोणत्याही परिस्थितीत अशा प्रकारची कामे चालू देणार नाही. आमचं सरकार येणार आहे. सरकार आल्यावर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून या अवैध धंद्यावर कसा आळा घालायचा त्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेन. लेआउट बद्दल तुम्ही आता बोलले, तुम्ही येणारे ट्रस्टी होते, महानगरपालिकेला तुम्ही नेतृत्व केलं, त्यावेळी तुम्ही प्रामुख्याने पश्चिम नागपूर किंवा नागपूर शहरातील अनरेकॉग्नाइज्ड लेआउट बद्दल काय अशी विशेष कामगिरी केली? हे तर चमत्कारिक कामगिरी केली आहे. आजपर्यंत नागपूर सुधार प्रज्ञाच्या एकही विश्वस्ताने न केलेली कामगिरी केली आहे. ऐतिहासिक आहे. 1970चं आरक्षण मी 70 पासून असलेलं डम्पिंग यार्डचं आरक्षण मी काढलं. 70,000 गुंठेवारी क्लिअर करणं, नागपूर शहरात 70,000 प्रॉपर्टी सर्वसामान्यांना घरं मिळवून देणं, हे काम आम्ही केलं. त्यानंतर आम्ही NIT मधून जवळपास 450 लेआउट आम्ही दक्षिण नागपूरमध्ये अवैध वसुल्या, सर्व गोष्टी मी त्या काळात बंद केल्या होत्या. पश्चिम नागपूरमध्ये सुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने, अवैध धंद्याच्या दृष्टीने मी अतिशय सजग राहील आणि कोणत्याही परिस्थितीत अशा प्रकारची कामे चालू देणार नाही. आमचं सरकार येणार आहे. सरकार आल्यावर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून या अवैध धंद्यावर कसा आळा घालायचा त्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेन. लेआउट बद्दल तुम्ही आता बोलले, तुम्ही येणारे ट्रस्टी होते, महानगरपालिकेला तुम्ही नेतृत्व केलं, त्यावेळी तुम्ही प्रामुख्याने पश्चिम नागपूर किंवा नागपूर शहरातील अनरेकॉग्नाइज्ड लेआउट बद्दल काय अशी विशेष कामगिरी केली? हे तर चमत्कारिक कामगिरी केली आहे. आजपर्यंत नागपूर सुधार प्रज्ञाच्या एकही विश्वस्ताने न केलेली कामगिरी केली आहे. ऐतिहासिक आहे. 1970चं आरक्षण मी 70 पासून असलेलं डम्पिंग यार्डचं आरक्षण मी काढलं. 70,000 गुंठेवारी क्लिअर करणं, नागपूर शहरात 70,000 प्रॉपर्टी सर्वसामान्यांना घरं मिळवून देणं, हे काम आम्ही केलं. त्यानंतर आम्ही NIT मधून जवळपास 450 लेआउट आम्ही याला महानगरपालिकेला हँडेड ओव्हर केले. त्यानंतर नागपूर सुधार प्रज्ञामधून JNNMच्या माध्यमातून तेव्हा 2,500 कोटीचे कामं आम्ही केले. दाभा असेल, हजारीपाड असेल, या भागामध्ये मी वैयक्तिक आमचे तत्कालीन जे नगरसेवक त्यांच्यासोबत फिरून इतक्या मोठ्या प्रमाणात विकासाची कामं केली. माझ्या स्वतःच्या हातून किमान 1,000 कोटीचे कामं हे पश्चिम नागपूरमध्ये झाले असेल. आज मी त्या भागात गेलो आणि बघतो, मला आनंद होतोय की आपण जे विकासाची नीव ठेवली. आदरणीय आमचे यापूर्वीचे आमदार सुधाकरराव देशमुख साहेबांनी प्रचंड कामं केले. म्हणजे आज तिथे अनाधिकृत अविकसित लेआउट आहे असे कुठली वस्ती मला जाणवत नाही. आणि त्यामुळे आता पश्चिम नागपूरचा एका वेगळ्या दिशेने आणि चांगला विकास होणार. पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचा जर विचार करतो म्हटलं तर मोठ्या प्रमाणात स्लमच्या वस्त्या आहेत, वस्त्या आहेत, त्यांचं अजूनपर्यंत डेव्हलपमेंट झालेलं नाही. SRHच्या स्कीम ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे होत्या त्या प्रमाणात झालेल्या नाही. पट्टे वाटपाचा मोठा कार्यक्रम महायुतीच्या सरकारने जाहीर केला, मोठमोठ्या विज्ञापन आणि ऍडव्हर्टाईज झाल्या, पण पट्टे वाटप अजूनही झोपडपट्टी वासियांना झालेले नाही. तुम्ही विशेषतः 2024 मध्ये जर निवडणूक जिंकले तर येणाऱ्या 5 वर्षात किती झोपडपट्टी वासियांना स्वतःचे घर मिळतील, पट्टे वाटप होतील? अतिशय महत्वाचा प्रश्न आपण केला. 5 वर्षात तिथे असणारे हे जे काँग्रेसचे आमदार आहे, क्षुल्लक काम नाही केलं, एकाला पट्टा नाही दिला, एका स्लम क्लिअर केलं नाही, एका झोपडपट्टीमध्ये विकासाच्या कामाच्या संदर्भात त्यांनी कधी त्या ठिकाणी चर्चा केली. 2.5 वर्ष त्यांचं सरकार होतं. पहिल्या 2.5 वर्षात तर बट्ट्याबोळच होता. पण त्यानंतर एखाद्या आमदारांनी विकासाची काम, पट्टे वाटपाला काय अडचण होती? आपण बघितलं, मी दक्षिणचा आमदार होतो. फक्त आता न्यायालयीन प्रकरण सोडले तर जवळपास सगळे पट्टे वाटप आम्ही त्या ठिकाणी केले. NDJEDMचा विषय असेल, ग्रीन बेल्टचा विषय असेल, मी खात्री देतो पश्चिम नागपूर वासियातील 90 झोपडपट्टी आहे, छोटा नाही स्लम. पण या स्लमला मी एक वेगळं स्वरूप देईल, हक्काची घरं देईल, पट्टे वाटप करील. त्यांना म्हणजे स्लम म्हणणार नाही, त्यांना पॅलेस म्हणता येईल. इतकं चांगलं काम आपण करूया. पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये महानगरपालिकाच्या शाळेच्या मोठमोठ्या इमारती आहे, परंतु शाळा बंद पडलेल्या आहे, प्रायव्हेटायझेशन होत आहे जोराने. त्यामध्ये गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. महानगरपालिकाच्या शाळांना
स्मार्ट करण्यासाठी जी योजना महानगरपालिकेने राबवली होती ती योजना फेल झालेली दिसते, यावर तुमचं मत आहे? मी निवडून आलो की शासनाच्या मार्फत महानगरपालिकेकडून या सर्व वास्तूचं ऑडिट करून घेऊ. शेवटी ही शासकीय मालमत्ता आहे. याचा आता हे सगळे प्रश्न तुम्ही मला विचारता ना, हे 5 वर्षात या आमदारांना काहीच केलं नाही, त्याला का विचारत नाही? मी तर करणारच. मी निगेटिव्ह नाही. मी माझं सरकार येणार, सरकारच्या माध्यमातून ऑडिट करणार, सरकारी मालमत्ता आहे त्याचा प्रॉपर यूज होणार. आणि शिक्षण हे आमच्या सर्वसामान्य कुटुंबातील गोरगरीब मुलांचा हक्क आहे. ते हक्क त्याला मिळवून देणार आहे, त्यात काही कुठेही वाद नाही. पण 5 वर्ष कुठले दिवे लावले हे आपण त्या आमदाराला विचारावं, ही माझी एक विनंती आहे. जामखेडचे विधायक टेकचंद सावरकरजी यांनी अवधानाने का होईना परंतु लाडकी बहीण योजनेवर सत्य बोलले असे विरोधक सांगतायत, त्यामुळे त्यांचं तिकीट कापले गेले, यावर तुम्ही काय म्हणता? असं कुठेही काही झालं नाही. आदरणीय टेकचंद सावरकर साहेब या हेतूने बोलले नाही. टेकचंद सावरकर साहेब ओघाओघात आणि एखाद्या वेळेस ऑडियन्स समोर एक ऑडियन्सला लाईक करणारं एखादं वाक्य कधी कधी बोलावं लागतं. त्याचा तुम्ही ते मोठा इश्यू केला. पण टेकचंद सावरकर साहेब असे बोलले नाही, त्यामुळे त्यांचं तिकीट कटलं नाही. ते आमचे आदरणीय नेते आहे आणि त्यामुळे आपण या संदर्भात आता हा विषय बंद करावा अशी माझी विनंती आहे. लाडकी बहीण योजना फक्त निवडणुकीपुरती होती, निवडणुकीनंतर महायुतीचंच सरकार त्याला बंद करेल, पण सरकार तसंही येणार नाही असं काँग्रेस म्हणताय. लाडकी बहीण योजनेवर तुमचं स्पष्ट मत काय? मनी असे ते स्वप्न असे स्वप्न दिसे असं काहीतरी एक म्हण आहे. काँग्रेसचे सन्माननीय तत्कालीन माजी मंत्री आमदार मला सांगा, ही योजना बंद करायला हायकोर्टात कोण गेलो? हायकोर्टात का भाजपचा कोणी गेला का? काँग्रेसचाच माणूस जातो. योजना बंद करा. लाडली बहिणीला थोडीफार मदत मिळते आहे, यांच्या पोटात काय दुखतंय? आजपर्यंत माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी योजना सुरू केली आणि बंद केली असं एखादं उदाहरण 10 वर्षात आहे का? आरोपासाठी आरोप करायचा. लाडली बहीण योजना ही खरे म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातल्या माझ्या बहिणीला तिचं कुटुंब चालवण्यासाठी एक सहकार्याचा हात आहे. मुलाबाळांच्या शिक्षणासाठी सामान्य कुटुंबामध्ये 1500 रुपये सुद्धा हे 15 लाखासारखे महत्त्वाचे ठरतात. ते गोल्डन स्पून घेऊन जन्माला आलं त्यांना काय 1500 रुपयाचं महत्त्व कळणार आहे? पण माझ्यासारखा जमिनीत मी रोजाना गेलेल्या माणसाला मला कळते 1500 रुपयाचं महत्त्व काय आहे. आणि मग ही योजना बंद होणार नाही. आम्ही ही चालू ठेवू. किंबहुना ज्यांना मिळालं नसेल त्यांना मिळवून देण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न करू.